रोही डुकराचा आहे का तरास? डुकरं गिकर येऊन राहिले का म्हटलं जास्त? हरणं गिरणं डुकरं कोणाले सुटलं रे ते दिना तरास नाही तर काय पुरा हन्यासून आणलं ते इनं डुकरानं रोईनं त्या काय ते निरा घोरच घोर निरा हरण काय वान्यर तरी झाडाच्या वर तिकडे हे लयच हन्न असलं ना. तुले म्हटलं जरा सकते तिकडून मुजाळणे लावून दे रे, तर तू आपला 12 गावचा बालोद्दार आहे. हा एक तर इकडच्या कानानं सोडून देतो. हो ना. मी त्या गड्याला सांगितलं ना त्याला लेका ना, त्याला म्हटलं बरं कपडे गिपडे आहे म्हटलं, शर्ट गिट माया दिसते चांगले पैजामी शर्ट आहे घेऊन जाय, 2-4 जागेवर बुजाळणी लावून दे. त्याला ते तारी लाव म्हटलं एक जरासा. ऐकलं तर काय आज करायला लावतो मी ते. बाकीचं ध्यान लक्ष ठेवत जा म्हटलं जरासा. म्हणजे इकडे तिकडे तिकडे हरभरा जमला आता, हरभरा थंडी चांगली पडून राहिली आणि गहू आता जमला मस्त. हो ना, ते सांगून दे ना त्याला करायला. माया तर ध्यानाच असते मी का जंगलातच आहे ना, आणि मी कुठं चाललो आता. माया सोबती नाही ना इकडे, तो कंदिल्या नाही त्याच्यानं जरा मोठा काही येत नाही इकडे. कंदिलेला का येत राहते, गेला ना तिकडे तो अजून आलाच नाही. लेकाचा पालखीली गेला, पोट्टे घेऊन गेला झुमरे, तो पाहुणा. अजून कोण कोण गेला रे? शांताराम तुझ्या सांग. अरे बापा लय जण लय काय कलाकार कमी झाला ना आपल्या याच्यातले सध्या. ते भर 2-4 दिवस लागतेच त्याला यायला अजून. मग काय नाही दादा म्हणतो दांगडो अजून झाला असता, वाढला असता झुमऱ्याचा आणि कंदील बुड्याचा आणि काय पाहुणे बाचा अजून लय आहे तो. काय लय जण गेले काय आता अजून यायला टाईमच लागते त्याला. 4-5 दिवस लागते, 8 दिवस लागते. बरं ठीक आहे चालतं मग तिकडच्या वावरातून पाहिजे ना काय आहे काय नाही तर अजून. काल गाडी मला तर बसता नेणे बुड्या जवळ काम ना धाम गोष्टी कुठं काय उन्हाचा का बुट गेले का तीन बऱ्या गोष्ट चल्ला काढला घालला आता. सांगितलं ना बसून राहिले आपली इथं झॅम कर निघाला का. थांब ना रे थांब ना, फालतूच बडबड नको करू, चुपचाप बस. एक तर मग बुडा अजून गरम होऊन जाईल, डेनी बुडा अजून मग खावलं काम ना. हा चला येतो मग मी. पाहिजे ध्यान लक्ष ठेवता. ये जरा हे पोट्टे कायले तू फालतू जरले का निरा चिल्लर पोट्टे घेऊन हिंडत राहायचं. तू कधी आताच जाईन बे शांताराम. निराले का काही आपले निरा उली बांडुले मुंडुले पोट्टे निरा हिंडत राहायचे. इचक तोंडे पोट्टे निरा जंगलात हैदोस करायले काय ना काम ना धाम. मलाही समजत नाही काय बोलावं काय नाही. तर नाही तर मी ठाकू नाही देत. आता त्या गाडीवर बसले म्हटलं काय म्हणणार आहे दिले, काय करणार आहे. पाहायचं जर तिकडे इचकपणा नको करू दिले, लोकांच्या जंगलात नको घुसू. काही आहे काही राहते काही हे राहते, मग मला जबाब द्यावं लागते द्यायले. वाटलं मला म्हटलं बुटा घेतच नाही पोट्टेले फाईलवर. नाही अरे हे इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा माझ्याबरोबर बांधले राहायचे ते. नाही तर ते आल्याशिवाय सुट्टी आहे ना, सुट्टी टायमात बोरा झाडलं ना, हे झालं ना ते झालं ना. इकडे काही नाही चांगलं तुडवून राहायचे ना, ते कुठूनच फटकू देत मी. माझ्यावर राहायचे धरून ठेवले. बरं येतो मी. निघणार जेव्हा निघणार बुडा म्हणून इथंच बसून ठेवा म्हणून पट्टेले फालतूचं दिन टांगून इथं आम्हाला काढा लवकर गाडी. लहान जाय झाले रे जेव्हा दुकानात सपा सोपा करू कोपरे कापरे काहीच गण्या का काहीच नाही करे का तिला बसलाच नाही का. अरे कायचा तो गण्या माहित आहे का? अरे काहीच नाही ना. निरा त्याच्या निरा तो बसला राहायची तर गोष्टीचा तो मुंग्याचा तो निरा साखरेत निरा माकोडे हे ते नाही काढत तो. आता इलाज नाही. आता तू काही राहत नाही. आता तुले पाहिजे पगार जास्त, तो बरा आहे कमी पगारात मला पुरते. आता कधी येते काय मिळले का? आता किती दिवस लावते तिकडे पालखीत गेला तर. आता काय हमेशा मी म्हणून त्याला कटावलं होतं. बापरे बाप चिमनराव बापरे आले वाटते नाही. मस्त ठिया पकडला. का आता काय सोल्याईवर तुरीच्या आहे ना? माझा अंदाज बरोबरच असं सोल्यावर झाले तुम्ही तुरीच्या सोल्याईवर. मला तर बापा मस्त. आता खुर्ची तोडून टाका सरपंचाची. हो बरोबर आहे ना बा, बरोबर ऐकलं तुम्ही शिवलाल भाऊ. तुरीच्या सोल्यावरच आलो ना. आता सासऱ्याची इथं चालू आहे जरा सोल्याची. आता मग सासऱ्याची इकडं झालं तर मग इकडचं आहे. मग सरपंच साहेबाची इथं आहे, मग त्या शांताराम भाऊजी इथं आहे, देवदास भाऊजी इथं आहेच आहे आमंत्रण. मला काही नवायच नाही अजून. काय सहा निघते इकडे पुरा फेब्रुवारीपर्यंत पुरून वाटे शेंगा नाही. हो काही यांना का लिहूनच ठेवलं काय?
सगळं सोल्याची भाजी का खायची चिमंत्रण. अरे शिवलालच्या घरी जा ना, शिवलालच्या घरी जा जा. हा त्याच्या घरी त्याची चांगली बनवते त्याच्या घरची बाई स्वयंपाक. हा सोल्याचे एक नंबर नाही रे शिवलाल. त्याची चिमंद्राला ठेवून घे 2-4 दिवस सोल्याच्या पाहुणचाराले. मायात पांगळा कुठं लावता माझ्या घरी. मला उपाशी ठेवून येले उपाशी ठेवून माझ्या घरची बाई तर मीच तर इकत आणून राहिलो. सध्या चालल्या तिकडे सासऱ्याच्या घरी चालू आहे ना, आणि तिकडे चालल्या हा पाहिजा का इटत नाही ना, का इटान म्हटलं सोल्याचे. नाही इटत गिटत नाही बाबा, इटत गिटत नाही. आता तर सकाळी खाऊन आणलो, आता 8 वाजता जेवलो, म्हटलं चहा प्यालो. नाही पहिले जेवलो डबल चहा प्यालो. अजून मग चहाही पाहिजे मला. आता अजून घंटाभरानं अजून जेवतो ना, अजून 4 वाजता ना संध्याकाळी. नाही बापा लयच आवडीची आहे माया. मला सोल्याची भाजी म्हणजे लयच आवडीची आहे ना. हा काही विषय नाही. तसं तुमच्या गावात कोणी नाही म्हणत ना. हा जेवायला बोलावतेस. काय राजे हो, काय बुवा या याला कोणतंही बोलावते काय म्हणते. तोंडा नसतं म्हणते मी तुमच्या घरी येतो, मी तुमच्या घरी येतो जेवाले. बेसर मानाचा लयच आहे बाबा याची मंदराव. निरा तोंडानं हाकलत राहते. जाऊन बसते लोकांच्या घरी. आणि आता सांगा काही वेळा करतो बॅटाच आहे राजे या. काय त्याला आदतच पडेल आहे ना. ते काय फरक पडते त्याला. म्हणते तो 4 जणांना म्हटल्यावर लाजी सर मी 1-2 जण बोलावते. मग 1 खेप जेव घालते कोणी, दुसरं सांगायला लावते 4 खेप. असं काम आहे ते. अरे बापरे, माणूस बदलला वाटते नाही. गणेश आलाच नाही का अजून. लेखाचा भलता गेला बाबा, पालखीत गेला तो. अरे चेत्या साखरा दे बरं बाबू, किलोभर साखरा दे. आणि एक ते चहाचा पोळा देतो 100 ग्रॅमाला. हा आणि ते 2 अंगडा साबणा दे. एक ते भांड्याची नाही कपड्याची. हा आणि बस दे का ते नगदी आहे का मांडून ठेवा लागतं रे शिवलाल. हा काय नगदी आणला का म्हटलं, हिशोब करून राहिला का. हिशोब कुठं पैसे कुठं आहे. आता तुम्हाला माहिती आहे सध्या सोयाबीन विकायचं राहिलं ना. आता माहीत पण आता हे सरकार बसल्यावर काय भाव निघते काय नाही. तर तिथपर्यंत थांबलो पाहू ना. आता आहेच कुठं चालले काय पैसे लिहून ठेवा लागते. आता तरी मोजका सौदा नेऊन राहिलो मी. नाही सध्या तर पाहुणे नाही कोणी. मोजका सामान मी देतो ना मग आणू. दे काढ बरं साखर काढ दे पटकन, मला जा लागते ना काम आहे तिकडे. माय बिन उदारी शिरजोरी आहे का नाही. दे रे बा दे, काढून दे त्याला. जरा लवकर आणजो जरा, आता जास्त टाईम नको लो. एक आहे थैल्या 1 किलोची साखर पॅकिंगच आहे केली. साखर काढायला लागते याले काढायला कोणता टाइम लागून राहिला. हे गाव तयारच आहे काउंटरवर. चिमंद्राला घेऊन जा ना मग. अन्न फिरून तिकून ऑटो गिटो ते बसल्या भोर होत असताना. नाही हो चिमंद्रा जा ना जरा घे ना याच्या संग फिरून. सोल्याची भाजी मुरते. बाबा काय हरकत आहे. घेऊन जातो एखाद्या हॉटेला, बिल घेतो चांगला करून, बसून देतो चिमंद्राला. बस कोमेरे भाई दूध बस भांडे. चलता का चिमंद्रा सांगा. हा चला मग मी चाललो तिकडे शहरात चाललो म्हटलं अमरावती. चलता काय. अरे नाही बा आजच्या दिवस राहू द्या. लागन तर उद्या येईन. आज जरसं मामाजी संग ते वावर पाले चाललं, वावर दाखवतो म्हणे मामाजी. हा उद्या येतो ना. उद्या जाऊ लागन तर येतो मी तुमच्या संग. उद्या कसा काय जाऊ लागन तर. ठीक आहे ना. आजचा शनिवार आहे तसं आहे. उद्या जाऊ द्या. मला काय माणूसच पाहिजे. धरतो देतो टाकून हॉटेल. निघाला बंब घेतो बिल करून 2-3 हजार. आणि दूध बजारची मंदराव तिथं तिथं गाण करून चिमंद्रावले नाही. बरोबर ठीक आहे. उद्या याचा घराकडे याचा चाललो तो. हो येतो उद्या. हा तिकडेच नेलं असतं चहा घेतं. अजून पेट्रोल जगरात अजून नका तुम्ही म्हटलं नाही. देवदास काका तिकडे घेऊन जाऊ ना साईडनं. अरे आहे ना इथं जागा. थांब. नमस्कार मंडळी, नमस्कार. असाच प्रतिसाद राहू द्या. आमचे आता डेली व्हिडिओ चालू झाले म्हटलं. दुपारी 4 वाजता चालू केले आता. असाच भरघोस प्रतिसाद भेटून असाच चांगला प्रतिसाद राहू द्या. कसं आहे आता ते बरेच दिवस गॅप पडली नाही व्हिडिओ टाकायला. त्याच्यामुळे थोडंसं कमी जास्त होऊन राहिलं. कॅरेक्टर जरासे पूर्ण यायचे आहे. पूर्ण कॅरेक्टर आले का मग पूर्ण झालं व्हिडिओ दिसन. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नको. आपलं चॅनल लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र माझा. हा चॅनल आहे आपलं. हा त्याच्यानंतर लाईक म्हणजे सगळे पाहन ते सगळ्यांनाच लाईक करा. आवडलं तसं तरच लाईक करा बा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सगळे पाहतो आपण तर म्हणून म्हटलं. आणि शेवटपर्यंत पहा. इकडे तिकडे शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद. येईल एखादा भलतं तोंडात आहे दूध सनसने देते म्हणतात टेम्पर घालून. घे ना हे चक्का लावणार तिकडे. आम्हाला न्याय लागते ना. बंडी वावरात न्याय लागते. तुम्ही राजू काका लवकर द्या बरोबर कोण. अरे थांब ना बा, थांब ना मारुती, थांब ना. करशील का गरम त्याले मोठी गडबड होते. देवदास काका जाऊ द्या तुमच्याच मतानं करा. त्याचं काही टेन्शन वागू. आता गाड्या माया मतानं मी करतो. सुद्या यानं काम करू द्यायचं असेल तर मारुती मी सांगणार. नाही तर मग ते कसं आहे ते याचा खिया करणं ते माझ्या जीवा. मला पाहिजे सूद भरायचा फरक जमत नाही. बिलकुल आपलं राहते बिलकुल गोल्यानं काम. गुन्ह्या गोल्यात
म्हणून म्हटलं मी काय करायचं करतो. तिकडे कसं आहे, लोक आपलं व्हिडिओ वाढले पाहिजे ना. एवढी मोठी मेहनत करून तर आपल्याला त्याचं फळ नाही भेटलं पाहिजे. हा, आपल्याला फळ भेटलं तर आपले व्हिडिओ चालू होते. आता चालू झाले म्हणा, आता काही विषय नाही आहे. तर रोज व्हिडिओ येणार आहे. काहीच खंड नाही पडत. बरं घे ना बाबा, ते चाक देतो ना करून. घे तिकडे झाबरू धरू लागते इकडे उचलू. चला उचला तिकडे. एकट्याला जमते का? या मारुतीला झेपण चाक. तुमचा तर विशेष नाही, तुम्ही हातही नाही लावत. डॉक्टर सारखंच काम आहे तुमचं. MD डॉक्टर सारखं दुरूनच सांगता. तोच ते नाही लाऱ्या येऊन राहिला. लाऱ्या थांबा तो लाऱ्या येऊन राहिला. लाऱ्यान मी नेतो बाबा तिकडे चाक. आता कसं आहे, तो मारुती दबला फबला मागं दबला तसा चाकाखाली. येऊ द्या त्याला. तो येऊनच राहिला लाऱ्या इकडे. मग काय कुठं न्यायला लागते सांग जा आम्हाला. काय तुफान थंडी पडून राहिली रे मोठा. बापा पहिले जब आपल्या वक्ती पडे पडायची नाही, त्या वक्ती कसं आहे, हमेशा थंडी राही आपल्याला आदत पडे राहायचे. आता तर उन्ही ती बसणं नाही होत, त्या थंडी ती बसणं नाही होत. हिव भरून राहतो. संध्याकाळपर्यंत जास्त जरा हिवून राहिलं. दिवसाच्या चटके लागते उन्हीचे. काय वातावरण काही जागेवर नाही राहिलं नाही. हो ना पाटील साहेब. बाप्पा पहिले कसं होतं ते खाणं आपलं राहिलं तसं. एक वरती आता कायचं ते निरा पचकला भाजीपाला, पचकले गहून, पचकली डाळ, काय नाही निरा चव नाही राहिली. पहिले जसं कसं होतं, सुगंध राहाय चांगला. सोल्याचे पाय तुरी सोले पहिले कसे बाय वाटते, आता अलगच झाले. पण काय आता ती चवच नाही भेटत. काय आता पहिले कसं ते बरोबर आहे, नजरी समोरचं आहे. आता हे पाकिटात आहे ना सबन. पाकिट कायची निरा पाकिटच तयार झाले ना. मसाले पाकिटात आले ते काय सगळं पाकिटातच आहे भाऊ. हा काय आता विचार काही पोहे येतील त्या भेटतेच म्हणा, त्या येतेच. पण त्या जरशा की जरा येते त्या ऑर्डरीवर. हा सगळं पाकिटावरच काम आहे ना आता. चला उचला. या रे बाबू लाऱ्या, हे धर बरं जरा चक्का धरू लाग बरं याले. ये इकडे ये. उठ रे मारुती उठ. चला घ्या तिकडे साईडनं घ्या बरं जरा. द्या त्याला त्या गड्डे तिकडे जगरं पेटवा लागेल ना थोडंसं. ते हेट लावासाठी थोडं गरम निघायला लागेल का. पहिले हेट गरम करायला लागेल ना ते. हा मग पेट याले लावा लागल. हे मारुती जरा त्या गवऱ्या आहे ना, त्या गवऱ्याचे जरा तिथं एक सोय लावायचे त्या हेटावर. आता पण तुम्ही सांगितलं, तुम्ही आता पण बसून ठेवलं ना. आता पण त्या येटावर तिथं गवऱ्याचं पडल्या. आणि बरोबर ठीक आहे बा, तुमचं भलदर आहे. बघता ऐकायला लागते तुमचं काम.